The average of 9 numbers is 30. अगोदर प्रश्न समजून घ्या. 9 नंबरचा ऍव्हरेज जर 30 असेल तर त्यांची सम किती होईल, त्यांची बेरीज किती होईल ते काढायचंय. पुढे बघा. दी ऍव्हरेज ऑफ दी फर्स्ट 5 नंबर इज 35. टोटल नंबर दिले आपल्याला 9. फर्स्ट 5 नंबरचा ऍव्हरेज आहे 35 आणि लास्ट 5 नंबरचा ऍव्हरेज आहे 28. सो फाइंड दी फिफ्थ नंबर. तुम्हाला फिफ्थ नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता आपण 1 बाय 1 सॉल्व्ह करूया, समजेल तुम्हाला. बघा, पहिल्यांदा फर्स्ट कॅल्क्युलेट दी सम ऑफ फर्स्ट 9 numbers. कॅल्क्युलेट दी सम ऑफ फर्स्ट 9 नंबर. एक लक्षात ठेवा, पहिल्या 9 नंबरची सम म्हणजे पहिल्या 9 नंबरचं ऍव्हरेज असतं. लक्षात ठेवा, 9 नंबर्सचं ऍव्हरेज जर 30 आहे तर 9 नंबरची सम, आता 9 नंबरची सम आहे, तुम्ही सम करत बसणार का? तुम्ही काय करणार, 9 into 30. नंबर किती आहे फर्स्ट, सुरुवातीला नंबर किती आहेत, 9. 9 into 30 केलं, टोटल नंबरची सम आपल्याला मिळते, 9 नंबरची सम आपल्याला मिळते 270. फर्स्ट स्टेप. नंतर काय म्हटलंय पहा, दी ऍव्हरेज ऑफ दी फर्स्ट 5 नंबर इज 35. आता फर्स्ट 5 नंबरची सम तुम्हाला शोधायची. कॅल्क्युलेट दी सम ऑफ फर्स्ट 5 नंबर्स. आता फर्स्ट 5 नंबरचं ऍव्हरेज किती दिलंय आपल्याला, 35. आणि फर्स्ट 5 नंबर म्हटलंय, मग 5 into 35 करायचं. 5 into 35 जर आपण केलं, मल्टिप्लिकेशन करा, 5 into 35 175. पहिल्या 5 नंबरची सम आपल्याला मिळाली 175. आता पुढे बघा, पुढे काय म्हटलंय, कॅल्क्युलेट दी लास्ट 5 नंबर सम इज 28. ऍव्हरेज ऑफ लास्ट 5 नंबर 28. लास्ट 5 नंबर्स सम किंवा ऍव्हरेज दोन्हीपैकी काहीतरी म्हटलं तरी चालेल. सम, लास्ट 5 नंबर ऍव्हरेज किंवा सम काढायची आपल्याला. तर 28 into 5 हे झाले 140. आता तुम्ही म्हणाल सर येथे नंबर तर 9च आहे, तुम्ही फर्स्ट 5 घेतले आणि लास्ट 5 घेतले. फर्स्ट 5 आणि लास्ट 5 कसे घ्यायचे बघा. टोटल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9. फर्स्ट 5 नंबर, लास्ट 5 नंबर. लक्षात येईल तुमच्या. आता 5 कॉमन आहे दोघांमध्ये, 5 कॉमन आहे. फर्स्ट 5 नंबरची ऍव्हरेज आहे 35 आणि लास्ट 5 नंबरचं सम ऍव्हरेज आहे 28. याला इंटू 5 केलं, याला इंटू 5 केलं, हे आले 175, हे आले 140, हे मिळाले आपल्याला 350. ओके. लास्ट 5 नंबर, फर्स्ट 5 नंबरचं ऍव्हरेज आपण शोधलं, त्याची सम घेतली, ती मिळाली आपल्याला 315. पुढं काय विचारलंय बघा, 9 नंबर्स ऍव्हरेज इज 30. 9 नंबरचं ऍव्हरेज 270 आहे 9 नंबरचं, आणि आपल्याला हे फर्स्ट 5 लास्ट 5 म्हणजे टोटल 9 नंबरचं आपल्याला मिळालं 315. काय करायचं, तुम्हाला फिफ्थ नंबर फाइंड आउट करायचा. सो फिफ्थ नंबर इज, या 315 मधनं मायनस करा 270. किती उरले बघा,
45. मग लास्ट फिफ्थ नंबर तुम्हाला मिळाला यामध्ये, किंवा फिफ्थ नंबर जो आहे तो मिळवायचा आपल्याला, तो आहे 45. श्रीधर वॉज आस्क्ड टू राईट दी नंबर. श्रीधरला कोणता नंबर लिहायचा सांगितला? श्रीधरला करेक्ट नंबर लिहायचा सांगितला. करेक्ट नंबर राईट टू श्रीधर. करेक्ट नंबर श्रीधरला लिहायचा सांगितला, तो आहे 47,028. पण श्रीधरचं झालं काय? त्याने 0 त्यातून मिस केला. इफ ही फॉरगॉट दी 0 while writing this number. त्याने काय केलं? श्रीधर फॉरगॉट टू राईट 0. 0 लिहायला तो विसरला. पण 0 लिहायला विसरल्यामुळे त्याने कोणता नंबर लिहिला? 4700 तर नाहीये, 28 हा नंबर त्याने लिहिला. बघा 0 त्यातून त्याने काय केला? इलिमिनेट केला, रिमूव्ह केला. त्याला लक्षातच नाही आलं 0 लिहायचं. मग 0 जर त्याला लक्षात नाही राहिलं लिहायचं, तर तुम्हाला म्हटलंय पुढं, हाऊ मच हिज आन्सर वॉज राऊंड. त्याचं उत्तर कितीने चूक असणार? तर कितीने चुकलं? आता दोघांची सबट्रॅक्शन करावं लागेल. 880220. 0 7 जात नाही, इकडनं घेतला पण 10 मधनं 7 गेले 3, इथे राहिले 6 मधनं 4 गेला 2, आणि हे 4. 42,300 या नंबरने त्याचा आन्सर चुकलंय. ओके. following statements is करेक्ट. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचंय. करेक्ट ऐका. दी नंबर 1 इज इवन. 1 इवन आहे का? 1 ही समसंख्या आहे का? 1 इज नॉट इवन नंबर. 1 इज ऑड नंबर. फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. आणि तुम्हाला ओळखायचं काय? करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचंय. पुढे ऐका. दी नंबर 1 इज नॉट ऑड. नंबर 1 इज ऑड, दॅट इज करेक्ट. पण तिथं काय म्हटलंय? द नंबर 1 इज नॉट ऑड. दिस स्टेटमेंट ऑल्सो इज अ रॉंग स्टेटमेंट. नेक्स्ट. द नंबर 1 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे 2. स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे 2 आणि दॅट इज इवन. तो इवन आहे आणि तो स्मॉलेस्ट आहे 2, 1 नाही. द नंबर 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. नंबर 1 नॉट प्राईम, नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तो कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाही. कोण? 1. आणि प्राईम नंबर काय असतात माहितीये? ज्याचे डिव्हिजन मोर दॅन 2 असतात. बघा 4 पासून प्राईम कंपोजिट नंबर सुरू होतात. कंपोजिट नंबर स्टार्ट्स फ्रॉम 4. त्याचे फॅक्टर्स आहे 1, 2, 4. ज्याचे फॅक्टर्स मोर दॅन 2 असतात त्याला म्हणतात कंपोजिट नंबर. मोर दॅन 2. बघा हे 3 फॅक्टर. आणि ज्याचे फक्त 2च फॅक्टर असतात, ओनली 2, त्याला म्हणतात प्राईम नंबर. आता 2 चे फॅक्टर कोणकोणते आहे? 1 आणि 2. या 2 ला म्हणतात प्राईम नंबर. 3 चे फॅक्टर आहे 1 आणि 3, याला म्हणतात प्राईम नंबर. ओके. इफ अ पर्सन वॉज बॉर्न ऑन 29th February 1988. 29th February 1988. 88 म्हटल्यानंतर हा आहे लीप इयर.
लीप इयर कसा ओळखायचा? ज्या इयरला 4 ने कम्प्लिटली डिवाइड होतं, ज्या संख्येला, ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो, त्याला लीप इयर म्हणायचं. आता लीप इयर मध्ये 29 फेब्रुवारी हा जो दिवस असतो, दॅट कम्स ओनली इन लीप इयर. तो फक्त लीप इयर मध्येच येतो. कोणता? 29 फेब्रुवारी. आणि 1988 याला लीप इयर का म्हणायचं? कारण यामध्ये 29 फेब्रुवारी आहे आणि 1988 ला 4 ने कम्प्लिटली डिवाइड होतंय. दॅट इज डिव्हिजिबल कम्प्लिटली बाय 4. आता मला सांगा, नेक्स्ट लीप इयर, आता त्या मुलाचा वाढदिवस, त्याचा बर्थ कधीचा आहे? 29 फेब्रुवारीचा. त्याचा फर्स्ट बर्थडे केव्हा राहणार? आता लीप इयर तर आफ्टर 4 इयर येतो. लीप इयर 4 वर्षांनी येतो. मग त्याचा फर्स्ट बर्थडे असणार 29 फेब्रुवारी 1992. त्याचा सेकंड बर्थडे असणार 29 फेब्रुवारी 1996. त्याचा थर्ड बर्थडे असेल 29 फेब 2000. तुम्ही म्हणाल असं कसं काय? कारण 29 डेट आफ्टर 4 इयर येते. आणि 1992 का म्हटलं, 96 का घेतलंय, 2000 का घेतलंय? याला 4 ने डिवाइड होतंय. तुम्ही म्हणाल सर 1990 नॉट डिव्हिजिबल बाय 4, 1991 नॉट डिव्हिजिबल बाय 4. यांना फक्त 4 ने डिवाइड होतंय, म्हणून त्याचा बर्थडे, थर्ड बर्थडे असणार 2000 मध्ये. ओके. देर आर 400 eggs इन अ बॉक्स. बॉक्स मध्ये एग्स किती आहेत? 400. ब्रोकन एग्स किती आहे आपण अगोदर काढूया. ब्रोकन एग्स आउट ऑफ 400 लिहायचं कसं? ब्रोकन एग्स आउट ऑफ 400, 3/20 ऑफ 400. याला म्हणता येईल आपल्याला ब्रोकन एग्स. काय म्हणता येईल? ब्रोकन एग्स. आता याला आपण मल्टिप्लाय लिहितोय, 3/20 इंटू 400. ये 0 गया, ये 0 गया. 2 ने 40 ला डिवाइड केलं, ते आले 20. 20 इंटू 3 60. तो एग्स किती ब्रोकन झाले? अंडे किती फुटले? 60 एग्स. 60 एग्स काय आहेत? ब्रोकन. रिमेनिंग किती राहिले आता? रिमेनिंग किती राहिले? रिमेनिंग एग्स 400 minus 60, 340 eggs are remaining. शिल्लक किती राहिले? 340. पुढं काय म्हटलंय? हाऊ मेनी एग्स आर लेफ्ट? हाऊ मेनी एग्स आर लेफ्ट? पुढं अजूनही बघा, ब्रोकन झाल्यानंतर 340 एग्स रिमेनिंग आहे. 4/5 आर सोल्ड. रिमेनिंग एग्स मधनं सोल्ड किती केले? 4/5 आर सोल्ड इन रिमेनिंग. रिमेनिंग एग्स मधनं सोल्ड किती केले? 4/5. रिमेनिंग किती आहेत? 4/5 ऑफ 340. 5 into 340. 5 1s are 5. 5 6 are 30. 5 6 are 30. Remaining राहिले 40. 5 8s are 40. 68 into 4. 68 into 4.
272. सोल्ड किती झाले? 272. मग रिमेनिंग किती राहिले ते शोधायचं. मग रिमेनिंग एग्स 340 मायनस 272. रिमेनिंग एग्ज आहेत मुलांनो, यांची सबट्रॅक्शन करा. 68.